आता 3 वर्ष झाली, 16 वर्ष तर निवडणूक प्रक्रियेत झाली. म्हणून आपल्याला कोणाशी वाईट पण घ्यायचं ना. आपण सगळे कुटुंब आहोत. गावाचा विकास झाला त्याच्यापेक्षा मोठा समाधान आम्हालाही नाही, सामंत साहेबांना नाही. माझ्या विधिमंडळातलं प्रत्येक भाषण तुम्ही काढा, पहिल्या भाषणापासून पहिलं माझं भाषण झालं माझ्या मच्छीमारांसाठी झालं, मालवणचं. मी मुख्यमंत्र्यांना नाही साहेब 1 मिनिट फक्त निवेदन करा माझ्या मच्छीमारांसाठी. मुख्यमंत्री साहेब उठले आणि निवेदन आपल्या मच्छीमारांसाठी केलं. आपलं भांडणच ते आहे की तुम्ही महाराष्ट्रभर देता मला, तर माझ्या सिंधुदुर्गाला द्या. मला जास्त देऊ नका, पण मी कोणापेक्षा कमी घेणार नाही. पहिल्यांदा असं झालं ते देशामध्ये की एका कुटुंबामध्ये तिघही जनतेतून निवडून गेले. जनतेतून तर जेवढं काय करता येईल आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी करायचं आहे, जेवढं भांडता येईल, जे काय करता येईल, ज्याच्याशी भेटता येईल, जेवढे पत्रव्यवहार करता येतील ते सगळं करायचं. पण ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात विकासात्मक नंबर 1 वर कोणाचं जिल्ह्याचं नाव येणार असेल तर ते सिंधुदुर्गात घेतलं पाहिजे. आता आपण जरी ग्रामीण भागामध्ये काम करणारे लोक, ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी सामोरे येत असतात. ती बाजूला सारत आपण विकास कामं करत बसतो, राज्य लेवलवरून फंड आणत बसतो, जिल्हा लेवलवरून फंड आणत बसतो आणि सातत्याने महाराष्ट्र सामंत साहेबांचा हाच प्रयत्न राहिला की आपला बुढा मालवण जो मतदारसंघ आहे, जो मागच्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला, आपल्याला मागून सुद्धा मागच्या 10 वर्षामध्ये काही मिळालं नाही, तर किमान जेव्हा लोकांनी आपल्याला निवडून दिलं तर आपण काय करू शकतो हे दाखवण्याची संधी आपल्याला लोकांनी दिली असल्यामुळे मध्ये विधिमंडळात असेल, डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन बैठक असेल किंवा कुठल्याही स्तरावर कृषीची साधी मीटिंग असेल, आपल्या मतदारसंघावर अन्याय व्हायला द्यायचा नाही हे सातत्याने माझे प्रयत्न आमदार होण्याच्या अगोदरपासून होते. कारण का मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा प्रभारी होतो कुडाळ मालवण मतदारसंघाचा, आणि प्रभारी असताना ज्या कामांचा उल्लेख आता सामंत साहेबांनी केला, ही सगळी कामं आणि त्या सगळ्या कामांची पत्र आम्ही तेव्हाच देऊन गेलो म्हणजे शिवसेनेत आलो, तिथून इथे आलो. तेव्हा पण आपण परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या साहेबांना चांगली माहिती आहे की आपण पत्र दिल्याशिवाय तेव्हा पालकमंत्री सन्माननीय चव्हाण साहेब होते आणि आपण चव्हाण साहेबांकडे जरी पत्र दिलं नसेल तर निलेश राणेचं पत्र जर दिसलं नाही तर तो कागद बाजूला ठेवायचे. म्हणून मीच काम आणलं आणि हा जो काही सांगायचा कोणाचा प्रकार असेल तर मी काय वेगळं सांगायची काही गरज नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती. मी कधी सगळ्या सिरियस घेत नसतो. आपल्याला आठवत असेल की आमदार नव्हतो तेव्हा जे माजी आमदार आहेत ज्यांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण माजी आमदार केलं, मला अनेक माझी लोक सांगायचे साहेब सरकार आपलं आहे, नारळ आपण वाढवायचं नाही. जिथे त्यांचा निधी आहे तिथे आपण नारळ वाढवायचा नाही, तो अधिकार त्यांचा आहे आणि त्यांनी तो नारळ वाढवला पाहिजे. आपण कधीही त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेपी केला नाही, कधी त्यांचं काम माझं आहे हे आजपर्यंत माझं पत्रकार समोर आहे. एकही स्टेटमेंट माझं त्यांनी दाखवावं की त्यांच्या केलेल्या कामाला मी माझं स्टिकर लावलं एकही काम तुम्हाला सापडणार नाही. जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार, पण जो माझा अधिकार आहे तुम्ही कोणाला देऊ पण दिला नाही आणि कोण घ्यायच्या भानगडीत पण पडू नका. कारण का जर मी विधिमंडळात पुरावे दाखवू शकतो तर 24 तासात झोपेल पण मी पुरावे दाखवू शकतो. म्हणून आपल्या भानगडीत जर तिकडे कोण पडत नाही तर तुम्ही कशाला पडताय?
बरोबर आहे ना बोलतेच आहे तुम्ही, म्हणजे जे पडत असतील ते फक्त नजर तुमच्याकडे आहे. तुम्ही काळजी करू नका. सर्वात मोठा हार तुम्ही मला आमदार झाल्यानंतर जर सर्वात मोठा हार कोणी दिला असेल तर चिंद्र गावाने, म्हणजे तुमचं स्टेजच नाही तर तिथून ते तिथपर्यंत ते पण आता कव्हर झाले असेल. म्हणून मनापासून तुमचे आभार मानतो. आपण विकास कामाची ही यादी मी तुम्हाला हे झाल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये ती यादी वाचून दाखवली. साहेब 20 कोटीच्या जवळपासची कामं आपण या विभागात केलेली आहे आणि करतो. सामंत साहेब म्हणत असताना सामंत साहेब अर्धच बोलले. आपण साहेब हा तलावाचा विषय आपल्याला सगळं माहिती आहे. मी सगळं तिकडे जाहीर करणार नाही. काय काय झालं आणि जेव्हा साहेबांनी राणे साहेबांनी मला वाटतं मंगल प्रभात गोदावरी तेव्हा मंत्री होते आणि कोरे साहेब आणि बाकी सगळे आपण काही मंडळी साहेबांकडे गेला, अगोदर गेला, काय आपल्याला उत्तर मिळालं मला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण राणे साहेबांकडे गेला, राणे साहेबांनी फोन उचलला, मंगल प्रभात गोदावरी साहेबांना लावला आणि सांगितलं मुझे 48 आवर्स 48 तासामध्ये मुझे इसका ऑर्डर चाहिए. बरोबर आहे. आणि किती तासात निघाली? 48 तासामध्ये. राणे साहेबांनी फोन केल्यानंतर त्या तलावाचं ऑर्डर आहे. आम्ही कधीच कोणाच्या दुसऱ्याचं कामाचं श्रेय घेणार नाही. आता काय, जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा घेतलं नाही, तर आता काय घेणार? म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं की आम्ही आमचं काम करतो. साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या मातेच्या आशीर्वादाने साहेब एक दिवस माझ्या तोंडातून उडाण मारून मतदारसंघ निघाला नाही, असा एक दिवस गेला नाही. साहेब तिकडे भांडायचं काय कारण आहे विधिमंडळामध्ये? मी आज सत्तेतला आमदार आहे. मी 4 मंत्र्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन उभं राहू शकतो, पण मला राणे साहेबांनी तसं शिकवलं नाही. जे तुझ्या हक्काचं आहे ते बोलून दाखव आणि हक्काने साहेब सगळं भांडतोय, कष्ट घेतोय. 1.25 वर्ष माझ्या या आमदारकीला झाला साहेब. सामंत साहेब दिवस रात्र आज मी हे जे काय बोलू शकतो ना तिकडे, कारण का मला माहिती आहे सामंत साहेब इकडे मतदारसंघ आहे म्हणून तिकडे ही शिवसेना आम्ही अशी जीवाभावाची बांधतो. जसं रक्ताचं नातं असतं ना तसं आमची शिवसेनेचं नातं आहे. सामंत साहेब जिथे जातात मला काही करावं लागत नाही. मी तुम्हाला आज सांगतो पत्रकार समोर मला काही करावं लागत नाही. मला जे सामंत साहेब बोलतात तेवढंच मी करतो. तिकडचं माझं असतं, इकडचं यांचं असतं. कारण मला माहिती आहे ते करणार तर काही चुकीचं करणार नाही. मी सातत्याने सांगत असतो कोल्हे साहेब अनेकांना की तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका. बरोबर आहे. मी आमसभेत पण सांगितलं होतं सगळ्यांना आपण नको त्या वाटेला जायचं नाही. आता ते वाटेला लागले, आता काय प्रॉब्लेम झाला? आपण नाही करायचं तसं. आपल्याला माहिती आहे ना आपली झेप कुठपर्यंत आहे, तर तिथपर्यंतच आपण जायला पाहिजे. जर आपण जाणून बुजून कोणाला टोचायला झालो आणि तो माणूस जर टोचायला निघाला तर मग प्रॉब्लेम होणार. आणि पक्ष म्हणून आम्ही सगळे सामंत साहेबांबरोबर आहे, नेहमीच राहिले पाहिजे. कारण मी अनेक वेळेला मी माझ्या मनोगतामध्ये म्हणतो की सामंत साहेबांनी जेवढे कष्ट आणि या साहेबांनी आगळे साहेबांनी जेवढे कष्ट माझ्या निवडणुकीत मला माझ्यासाठी केले ते मी उभ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. कधीच आपण अनेकांनी केले. म्हणजे मी प्रत्येकाचं नाव घेणार, आपले जयराम साहेब सगळे आपण प्रत्येकाने केले. पण काय झालं, चुकीचे गैरसमज पसरवणं वगैरे बरोबर आहे. विकास कामांच्या बद्दल पसरवणं हे बरोबर नाही. आपण एकदा एक स्टँड घेतल्यानंतर की आपण एकत्र जावं, एकत्रच राहिलं पाहिजे. कुठेही त्याच्यामध्ये तडजोड होता कामा नये. आता सामंत साहेब काय चुकीचं करतात मला सांगा. राणे साहेब म्हणजे मला सांगा, आपण जर उभाटा गटाकडे आपण जर लोक आपल्याकडे वळवतो, अच्छा सामंत साहेबांना काय वेगळं करायची काय गरज आहे का? अजिबात नाही. नुसती नजर जरी फिरली ना, सामंत साहेब येऊ का भेटायला, ये उद्या कुंभार वाटला, एवढाच विषय असतो.
आता समोरून जर त्यांच्याकडे कोण लोक आली तर आपण काय करणार? काय करायचं? आपण काय करू शकतो? हे सगळं त्यांनी कमवलेलं आहे. हे एका दिवसात कमवलेलं नाही, अनेक वर्षांचे संघर्ष आहे आणि प्रामाणिकपणा आहे. एका नावामागे एवढी वर्ष काढणारा माणूस जिल्ह्यामध्ये एका नावावर त्याच्यामध्ये कधीच भेसळ झाली नाही. म्हणून समोर आमचं टार्गेट काय? उभाटा. आणि त्याच्यामध्ये जर समोर लोक आमच्याकडे येणार असेल तर का नाही यावे? अच्छा, त्यांचा विश्वास आहे सन्मान्य शिंदे साहेबांवर आणि आमच्या पक्षावर की नाही इकडे गेल्यावर आपली कामं होणार आणि कामं झाल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जायचंय. आज विषय तो कामं झाली पाहिजे. मी म्हणून सुरुवातीला काय म्हटलं, एवढी गर्दी चिंदरमध्ये जमू शकते हे मला आज 2026 मध्ये आम्हाला दिसलं. मी राजकारणात 20 वर्ष झाली आहेत, 16 वर्ष तर निवडणूक प्रक्रियेत झाली. म्हणून आपल्याला कोणाशी वाईट पण घ्यायचं ना. आपण सगळे कुटुंब आहोत. गावाचा विकास झाला त्याच्यापेक्षा मोठा समाधान आम्हालाही नाही, सामंत साहेबांना नाही. गावाचा विकास झाला पाहिजे, गावामध्ये पैसा खेळला पाहिजे. आता हे सगळे पैसे मी तुम्हाला जे हक्काने सांगतोय, 10 कोटी आणणार, अजून नाही, अजून तुम्हाला 20 कोटी लागले. आज निलेश राणेंनी त्यांना सांगितलं तुम्ही विकासासाठी काळजी करू नका, पण विकासाच्या मागे राजकारण करू नका. हे मीच आणलं, हे काय आणलं, आता तुमचं सांग. पुढे काय? पुढे पण आपल्याला सांगितलं पाहिजे. आता जसं मी सांगू शकतो ह्या बजेटमधून मी तुम्हाला एवढे आणणार सांगू शकतो, पुढच्या बजेटमधून किती आणणार पुढच्या वर्षी सांगणार. दरवर्षी तर तुम्हाला सांगू शकतो चिंदर गावामध्ये एका रुपयासाठी पण मी कमी पडायला देणार नाही. पैसे मागणीदार तेवढे पैसे आम्ही देणार. पण आम्ही कधी कोणाला नका मारायला गेलो नाही. आम्ही कोणाला विचारायला गेलो नाही की निलेश राणेंनी काय केलं मागच्या 6 वर्षात, बरोबर ना? जर ग्रामपंचायत गेली तर निलेश राणेंनी हे काय केलं असं म्हणणार. आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार होतो. लक्षात ठेवा, सामंत साहेबांनी मी 24 तास काम करणारे लोक आहेत. विश्वासाने आम्ही लोकांकडे जातो, लोक विश्वासाने आमच्याकडे येतात. असंच आम्ही कोणासमोर उभं राहत नाही. साहेब हे काम केलं म्हणून आम्ही मतं मागतोय, त्याच्या पलीकडे आम्ही काय मागत सुद्धा नाही. कोणाची शास सुद्धा पीत नाही. पण उगाच नको लागू, उगाच नको त्या वार्ता नको. आपल्याला फार मोठं काम करायचंय. या सुशोभीकरणापासून आपल्या या सगळ्या रस्त्यांची कामं असतील, अनेक कामं आपल्याला. चिंदर हे मोठं गाव आहे. मला वाटतं 2 किंवा 3 तलाठी, किती तलाठी? 3 तलाठी आहेत, 9 पोलीस पाटील आहेत. एवढ्या मोठ्या गावामध्ये आपण स्पर्धा, साहेब हे काम माझं आहे, आपण कराल का? आपण एकत्र करूया, हे संभाषण असलं पाहिजे. फक्त सामंत साहेब गावात आले म्हणून बॅनर नाही टाकता का? बॅनर आपण एक गावात नाही, एक कुटुंब आहे. आपण नेहमी एकच कुटुंब राहिलं पाहिजे. दुसऱ्या कोणाला त्या पटीतून शिरायला देऊ नका, एवढंच माझं म्हणणं. आपण एकत्र राहिलो तर काही कोणाला कमी पडणार नाही, गावाचा विकास होईल. आणि जे गावाला पाहिजे ते आपण 100% देणार. पालकमंत्री नितेश आहे, खासदार आमचे राणे साहेब आहेत, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे. आपण नाही करणार काम तर कोण करणार? आपल्या जिल्ह्याने पहिल्यांदा हे चित्र दाखवलंय. आमच्या कुटुंबातले 3 जण या जिल्ह्यात, हे असं देशामध्ये कुठे झालेलं नाही. म्हणून मी राणे साहेबांना नेहमी सांगतो की साहेब, आणि नितेशलाही सांगतो की राणे साहेब, पहिल्यांदा असं झालं असेल देशामध्ये की एका कुटुंबामध्ये तिघही जनतेतून निवडून गेले. जनतेतून तर जेवढं काय करता येईल आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी करायचं, जेवढं भांडता येईल, जे काय करता येईल, ज्यांच्याशी भेटता येईल, जेवढे पत्रव्यवहार करता येतील ते सगळं करायचं. पण ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात विकासात्मक नंबर 1 वर कोणाचं जिल्ह्याचं नाव घेणार असेल तर ते सिंधुदुर्गाचं घेतलं पाहिजे. हा प्रयत्न आमचा आहे सर. आमचं वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला सगळं मिळालेलं आहे. राणेंना आता मागण्यासारखं काय राहिलेलं नाही देवाकडे. देवानी सगळंच दिलं. पण 3 राणेंना सभागृहामध्ये पाठवण्याचं जे कमाल, जो चमत्कार कोणी केला असेल ना, तो माझ्या सिंधुदुर्गाच्या लोकांनी केला. हे उपकार आमचं राणे कुटुंब आयुष्यात कधी विसरू शकत नाही, विसरणार नाही.
म्हणून मी राणे साहेबांना बोलतो, साहेब उर्वरित जीवन हे आपल्या सिंधुदुर्गासाठी काय चमत्कार केलं. 10 वर्ष निलेश राणे कुठेच नव्हता, 10 वर्षानंतर परत उचलला कोणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. नाहीतर मला एक नाव तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात सांगा की जो 10 वर्ष हरत आला, त्याचा पराभव झाला, त्याला तिसऱ्या टर्म मध्ये निवडून दिला, असा महाराष्ट्रामध्ये दुसरं उदाहरण नाही. तुम्ही तो आमदार, तो निलेश राणे हा तुम्ही निवडून दिला, हे बरोबर एवढं मोठे पण तुम्ही दाखवलं. नाहीतर काय होतं निलेश राणे कुठल्या कोपऱ्यामध्ये काय होतं हे सामंत साहेब आणि हे सगळे तुम्ही मैदानात उतरला नसतात ना, तर मला माहित नाही मी उभे असतो, खरंच माहित नाही. कारण का 3 वेळा पराभव झालेला माणूस हा कुठल्या कोपऱ्यात वेगळा जातो जगामध्ये कोणाला माहित सुद्धा नसतो. पण तशी परिस्थिती आयुष्यामध्ये परत कोणाकडेच येऊ नये, आमच्या कुठल्याच सहकार्याला पराभव येऊ नये त्याच्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये साहेब सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा. नगरपंचायत आपण घेतल्या, परत कधीच आमचा सहकारी पुढे पराभवाला सामोरं जाता कामा नये हे आमचे प्रयत्न आहे. माझा सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे. माझ्या विधिमंडळाचं प्रत्येक भाषण तुम्ही काढा, पहिल्या भाषणापासून पहिलं माझं भाषण झालं माझ्या मच्छीमारांसाठी झालं, मालवणचं. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब 1 मिनिट फक्त निवेदन करा माझ्या मच्छीमारांसाठी. मुख्यमंत्री साहेब उठले आणि निवेदन आपल्या मच्छीमारांसाठी केलं. आपलं भांडणच ते आहे की तुम्ही महाराष्ट्रभर देता मला, तर माझ्या सिंधुदुर्गाला द्या, मला जास्त देऊ नका, पण मी कोणापेक्षा कमी घेणार नाही. जे माझ्या हक्काचं आहे, जे माझ्या सिंधुदुर्गाचं आहे ते मी घेऊनच राहणार. तो कोणाला आवडेल न आवडेल, अरे तू सध्या जाऊन असं बोलतो, मी काय करू, मला ते आणायचंय. 10 वर्ष कधी प्रयत्न झाले नाही. 10 वर्षामध्ये मागच्या एक भाषण असं दाखवा. तुम्ही तिकडे होता म्हणून तुम्हाला विचारतो, एक भाषण ना, आता तू आपल्या कुटुंबात नाही, आता काय प्रॉब्लेम नाही. एक भाषण असं दाखवा जिथे समोरून रिस्पॉन्स झाला. आणि या भाषणामुळे हे मिळालं, साहेब कृषी खात्यावर आम्ही प्रश्न उत्तरामध्ये सन्मान्य कृषी मंत्र्याला उत्तर विचारलं की साहेब जर आमचा काजू आणि आंबा बागायतदार 20 वर्ष तुमच्याकडे काय मागत नाही म्हणजे काय आपल्याला काय द्यायचं नाही. आणि मग तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल काय झालं त्याच्यानंतर 12 तासाच्या आत आपल्याला 209 करोड रुपये दिले. खरे तर 334 करोड रुपये मिळाले. 209 करोड रुपये ह्या 3 जिल्ह्यासाठी आपल्याला ते मिळाले. विम्याची रक्कम सोडून आता इथून पुढे जी काय रक्कम मिळेल ती विम्याची रक्कम मिळेल. आणि नंतर जेव्हा कृषी मंत्री स्वतः आले सामंत साहेब मला सांगितलं की बघा तुमच्या पुढच्या भाषणाच्या अगोदर मी अजून पैसे वाढवून देतो, एवढं फक्त तुम्ही तुमच्या जिल्ह्यात सांगा. मी बोला 100% सांगणार. आणि आता उद्या परत कृषी खात्यावर पुरवणी मागणीच्या ज्या विभागावर चर्चा आहे. आता भात शेतकऱ्यांसाठी मागणार, जे आपलं नुकसान झालेलं आहे भात शेतकऱ्यांचं, आता भात शेतकऱ्यांसाठी मागणार. सातत्याने जेवढं काय करता येईल आपण 100% माझा मतदारसंघ जिंकला पाहिजे, माझा सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आणि माझा महाराष्ट्र पण जिंकला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय. सन्मान्य सामंत साहेब तुम्ही खूप कष्ट घेत आहे. आपण जेव्हा शिवसेना संघटना वाढवण्याचा प्रयत्न करताय, आपल्या प्रयत्नाला यश येतं. असंच यश आपल्याला सातत्याने मिळत राहू आणि आपण मोठ्या पदावर आम्हाला तुम्हाला बघायचंय. लवकरात लवकर अजून मोठ्या पदावर एवढीच फक्त या निमित्ताने मी आपल्या समोर निवेदन करण्यासाठी उभं होतो. आपण सगळे इथे जमला, माझं ऐकून घेतलं, माझ्या सगळ्या सहकार्यांचं आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.